मंडळी, इतिहास साक्षी आहे की स्त्रियांचा पराभव करण्यासाठी तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले गेले। इतिहासात त्याचे अनेक दाखले आहेत। महाराष्ट्रात आज पुन्हा त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होतीये का? छळाला कंटाळून मृत्यूला कवटाळणाऱ्या वैष्णवीला मृत्यूनंतर सुद्धा छळलं जातंय का? आरोपींच्या वकिलांनी आरोपींना वाचवण्यासाठी युक्तिवाद करणं हा त्यांचा व्यवसाय आहे। इथं क्रूर कर्मा कसाबला सुद्धा वकील दिला गेला ही आपल्या न्याय व्यवस्थेची तिथलीही तरतूद आहे। त्यामुळे वकिलांनी कुणाची बाजू मांडावी हे त्यांना स्वातंत्र्य आहे आणि आरोपींना सुद्धा कायदेशीर तो अधिकार आहे। पण वैष्णवीच्या बाबतीत वकिलांनी युक्तिवाद करताना जे तारे तोडले ते ऐकल्यानंतर सगळ्यांच्या मनात संतापाची लाट आहे। वकील महोदयांनी दावा केला की 4 चापटा मारणं म्हणजे छळ नाही। त्यांनी कायद्याचं पुस्तक कुठलं वाचलं माहित नाही, पण आपल्या देशात 26 ऑक्टोबर 2006 पासून महिलांना संरक्षण देणारा एक कायदा अंमलात आला, ज्याचे नाव आहे महिलांचे घरगुती हिंसाचारापासून संरक्षण कायदा 2005। या कायद्यानुसार हाताने मारहाण करण्याची शारीरिक हिंसा तर सोडा, अपमान, टोमण्यांची मानसिक हिंसा, आर्थिक स्वातंत्र्य नाकारणारी आर्थिक हिंसा, पत्नी असेल तरी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवायला भाग पाडणारी लैंगिक हिंसा आणि अगदी भावनिक दबाव टाकणारी भावनिक हिंसा ही कायद्यानं गुन्हा आहे। मग सुप्रीम कोर्टाच्या एखाद्या निर्णयातली निवडक ओळ वाचून दाखवून महाराष्ट्रातले हे सगळे वकील महोदय नेमका काय संदेश देऊ पाहत आहे? मृत्यूपूर्वीच्या 29 जखमांना किरकोळ ठरवून पीडितांच्या जखमांवर मीठ सोडण्याचा प्रयत्न होतोय का? किरकोळ मारहाण छळ नाही असं बेताल वक्तव्य महिलांना मारहाण करण्यासाठी इथं प्रवृत्त तर केलं जात नाहीये ना? प्रश्न हा आहे की वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यामागचा या सगळ्यांचा हेतू काय आहे? या प्रकरणाला भरकटवण्याचा, सामान्य माणसाची या प्रकरणाबद्दल असलेली जी सहानुभूती आहे ती संपवण्याचा हा डाव तर नाहीये ना? ज्यांचं वकील पत्र घेत आहे त्यांना वाचवणं वकिलांचं व्यावसायिक कर्तव्य आहे, त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही। पण त्यासाठी पीडितेच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा अधिकार यांना कुणी दिला? मृत्यूनंतर तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून तिला पुन्हा छळलं जातंय का, हा सवाल आहे। बघूया हाच रिपोर्ट। सासरच्या छळाला कंटाळून वैष्णवीनं मृत्यूला कवटाळलं, पण मरणानंतरही तिचा छळ सुरूच आहे। वैष्णवीचा छळ करणाऱ्या आरोपींनी स्वतःचा बचाव करण्यासाठी तिची बदनामी सुरू केली आहे। बुधवारी पुण्याच्या न्यायालयात आरोपी हगवणेंच्या वकिलांनी वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय व्यक्त करत जे आकलेचे तारे तोडले त्यानंतर संतापाची लाट उसळली आहे। वकील म्हणाले, तिचे एका अज्ञात व्यक्तीसोबत चॅटिंग सुरू होतं, त्यातून वाद झाला, नैराश्यातून वैष्णवीनं आत्महत्या केल्याचं हगवणेंच्या वकिलांनी युक्तिवाद केला। हे कमी म्हणून की काय? बायकोला 4 कानाखाली मारणं हा छळ नाही असा संतापजनक दावा हगवणेंचे वकील विपुल दुशिंग यांनी केला। मारहाणीच्या बेकायदेशीर समर्थनानंतर वकील महाशयांवर चहूबाजूंनी टीकेची झोड उठली आहे। एवढंच काय, त्यांची सनद काढून घेण्याची मागणी करण्यात आली आहे। काल ज्या पद्धतीने ते वैष्णवीबद्दल बोलले, इतके की काल रात्रीपासून वैष्णवीच्या वडिलांचे, काकांचे, सगळ्यांचे फोन आले, ते इतके हतबल झालेत की, आणि हेच करण्याचा त्यांचा उद्देश होता। म्हणून मी असं ठरवलं की आता यांच्या प्रत्येक प्रकरणाचा मी केस काढणार आहे। आणि खरं तर मला वाटतं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या की खरं तर कुठल्याही वकिलांनी यांची केस हगवण्यांची लढली नाही पाहिजे। असं असताना हे कोण आहेत हे वकील, त्यांची म्हणून मी तुम्हाला अख्खी कुंडली दिली, अजून मी खोदून देईन आणि अशा वकिलांची सनद रद्द झाली पाहिजे अशीच माझी मागणी आहे। बुद्धिमत्तापणाला लावत आहेत की नीतिमत्तापणाला लावत आहेत, हा खरा कळीचा मुद्दा आहे। कारण जी आज हयातच नाहीये आणि जी याच नेमक्या आरोपांनी कंटाळून गेली होती आणि या सगळ्या वागण्याने, या सगळ्या छद्मी बाणांनी जिचं अवघं आयुष्य घायाळ झालं होतं, म्हणून तिने या जगाचा निरोप घेतला, तिला जर तुम्ही पुन्हा एकदा बदफैली करणारी ठरवणार असाल तर हगवणेंचे वकील हे बुद्धिमत्तापणाला लावत नाहीयेत, ते नीतिमत्तापणाला लावत आहेत, याचं त्यांना भान असलं पाहिजे।
वैष्णवीवर आरोप करणाऱ्या हगवणे कुटुंबियांचा वैष्णवीच्या कुटुंबियांनी जोरदार समाचार घेतलाय आणि तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवू नयेत असं आवाहन करताना त्यांचा बांध फुटला। वकील साहेबांना मला कालच्या ह्याच्यावरून एकच सांगायचे की साहेब तुम्ही सुज्ञ आहात, तुम्हाला पण मुलीबाळी असते, मुलं बाळा असतील, एखाद्याच्या असहाय्य मुलीवरती, तिथं माझी मुलगी गेलीच आहे, माझी मुलगी तर गेलीच आहे, पण तिचा एवढं मेल्यानंतर तिच्यावरती असे वाईट वाईट शिंतोडे उडवू नका। तुम्हालाही मुलं असतील, मुली असतील नसतील, पण तुम्ही अशा एखाद्या लेकराचं हे नका करू। वकील महाशयांनी आरोपीला वाचवण्यासाठी जे तारे तोडले त्यात त्यांनी कायद्याची ही साथ ठेवली नाही, म्हणूनच त्यांना कायदा सांगण्याची वेळ आली आहे। महिलांना घरगुती हिंसाचारापासून संरक्षण देण्यासाठी घरगुती हिंसाचार महिलांचं संरक्षण कायदा 2005 आणला गेला। विवाहित महिला, सासरच्या नातेवाईकांसोबत राहणाऱ्या महिला, लिव्ह इन रिलेशनशिपमधील महिला आणि कौटुंबिक नात्यातील इतर महिलांना हा कायदा लागू होतो। या कायद्यानुसार मारहाण, धक्काबुक्की, जखम करण्यासारखी शारीरिक हिंसा, अपमान, टोमणे, मानसिक त्रास देण्यासारखी मानसिक हिंसा, आर्थिक स्वातंत्र्य नाकारणं, खर्चासाठी पैसे न देणारी आर्थिक हिंसा, जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवणं किंवा लैंगिक छळ करणारी हिंसा, भावनिक दबाव किंवा त्रास देणारी भावनिक हिंसा हे सुद्धा कायद्यानुसार गुन्हा आहे। इथं तर वैष्णवीला छळ करून मारण्यात आलं, तरीही मारहाणीचं केलं गेलेलं समर्थन आणि चारित्र्यावरचे शिंतोडे संतापजनक आहेत। विलास बडे, न्यूज 18 लोकमत। या मुद्द्याची आपल्याला